Cancer Healer Center, a new beginning. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक. महाराष्ट्रात 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे. विरोधकांची घोषणाबाजी. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात. तर सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी बांधील. राज्यपालांचं विधान. हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधानभवनात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय. मूलभूत अधिकार शाबूत ठेवण्यासाठी बेड्या. आव्हाडांची प्रतिक्रिया. तर आव्हाड नौटंकी करतायत. गुलाबराव पाटलांची टीका. राष्ट्रवादीच्या वाट्याला विधानसभेचं उपाध्यक्ष पद जाण्याची शक्यता. राजकुमार बडोलेंचं नाव चर्चेत. प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न. विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात आता विधानसभा नियमात विशिष्ट तरतूद नाही. विधिमंडळाच्या उत्तरानं ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा. ठाकरे गट लवकरच विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल करणार. विरोधी पक्षनेतेपदावर आमचा दावा. अनेक राज्यांमध्ये 5 जागा असणाऱ्यांना सुद्धा विरोधी पक्षनेतेपद, त्यामुळे अडचण येणार नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यायला पाहिजे होता. तर आज 2 राजीनामे घेतले जातील का, आम्ही वाट पाहतोय. रोहित पवारांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड. त्याला लवकरात लवकर फाशी होणार. संदीप क्षीरसागर यांचा मोठा दावा. वाल्मिक कराड जेलमधून व्हीसीद्वारे लोकांशी गप्पा मारतोय. त्याला तुरुंगात चहा नाश्ता दिला जातोय. अंजली दमानी यांचा आरोप. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं आमरण उपोषण सुरू. 16 महिन्यांपूर्वीच महादेव मुंडेंची हत्या. मात्र अद्यापही आरोपी फरारच. आरोपींना अटक करण्याची मागणी. नागपूर सायबर पोलीस कोरटकरचा मोबाईल स्वीकारणार नसल्याची सूत्रांची माहिती. नागपुरात गुन्हा दाखल नसल्यामुळे कोरटकरचा मोबाईल कोल्हापूर पोलिसांकडे तपासण्यासाठी जाण्याची शक्यता. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी आज इंडिया आघाडीची बैठक. कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झाल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप. तर कोरटकरचं वक्तव्य निषेधार्थ. शाहू महाराजांची प्रतिक्रिया. पुणे पोलिसांकडून दत्तात्रय गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी. पीडिता आणि गाडे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं समोर. गाडे विरुद्ध पुरावे गोळा करण्याचं काम सुरू. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची पीडितेला जीवे मारण्याची धमकी. तर काय करायचं ते कर, पण जिवंत सोड. पीडितेची दत्ताकडे याचना. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर. स्वारगेट बस स्थानकामध्ये आता महिला सुरक्षा रक्षक बस असणार. तर बलात्काराच्या घटनेनंतर आता एसटी आगाराचा निर्णय. खासदार सुप्रिया सुळे आज बस स्थानकाला भेट देणार. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या 7 पैकी 4 आरोपींना अटक. फरार 3 आरोपींचा अजूनही शोध सुरू. पोक्सो अंतर्गत 6 टवाळखोरांविरोधात गुन्हा. आरोपींमध्ये 1 अल्पवयीन. Cancer Healer Center, a new beginning.